नमस्कार. आज आपण गोड तिखट आंबट चवीचं लिंबाचं लोणचं शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लिंब लागणार आहेत. आपण ती घेतली आहेत आणि ती लिंब आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढायची आहेत. पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची. मीठ यासाठी टाकायचं की लिंबाचा तो कडवटपणा निघून जातो. यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या टॉवेलमधून ती स्वच्छ आपल्याला ड्राय करायची आहेत. सर्व लिंब आपण टॉवेलनी पुसून ती प्रॉपर ड्राय केलीत. त्याच्यानंतर त्याचे बारीक बारीक काप केलेत आणि ते काप आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत. तर बारीक केल्यानंतर हे असं दिसतं. आपण जी लिंबाचे छोटे छोटे काप केले आहेत, लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये आपल्याला बिया नाही ठेवायच्या. बिया जर आपण यामध्ये ठेवल्या तर लिंबाचं जे आपण लोणचं बनवणार आहे त्याला कडवटपणा येईल. सो काळजी घ्यायची की प्रत्येक लिंबाच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्याच्यामधून आपल्याला बिया काढायच्या आहेत आणि सर्व लिंबाच्या फोड्यांचे असे आपल्याला मिश्रण मिक्सरमधून बारीक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये आपण चवीप्रमाणे तिखट टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण गूळ पण टाकणार आहोत, साखर टाकणार आहोत आणि जर गरज असेल तर जिरेपूड आणि मिरेपूड आपण यामध्ये टाकणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये घ्यायचं आणि ते आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आपण साखर आणि गूळ मिक्स केलेला आहे. आपण जे यामध्ये पदार्थ टाकलेले आहेत, साखर असेल, गूळ असेल, तिखट असेल, तर हे सर्व कोटिंग याचं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. आपण जो लिंबाचा रस काढला होता तो पण यामध्ये थोडासा ॲड करायचा आहे. फक्त हे ॲड यासाठी करायचं की आपल्याला आपण जे लोणचं बनवणार आहे त्याला ती चव यावी, यासाठी आपण लिंबाचा रस यामध्ये ॲड करत आहोत. तर हे सर्व मिश्रण प्रॉपर आणि एक मंद आचेवरती हे सर्व मिश्र करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे प्रॉपर शिजत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू हलवायचं आहे आणि आपण मंद आचेवरती बघू शकता हे अशा प्रकारे तुम्हाला मिश्रण एकजीव झालेलं दिसेल आणि हे प्रॉपरली आता शिजलेलं आहे. हे शिजून यासाठी घ्यायचं आहे कारण हे वर्षभर आपल्याला टिकवायचं आहे. यासाठी आपण जे हे लिंबाचं लोणचं बनवलं आहे ते एका स्टरीलाइज भरणीमध्ये प्रॉपर भरून ठेवायचं आहे.